दीदीसाठी एवढ्या घाई आलेत ना तिच्यासाठी टॉप घेतलाय हा डार्क कलरचा. बघितलं हे असं असतंय. अजून काय काय घेतले, कोणाला काय त्यांचं आहे. चला असू द्या. ठीक आहे. तर आता जेवण वगैरे करून तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही. कारण याच्या गोंधळ आहेत ना, मी काय बोलते काय नाही मलाच कळलं ना, सगळ्यांचा आवाज एकत्र होऊन राहिला आहे. तर यशनी ना रात्री जे दाखवलं ना पार्सल ते हे आहेत बघा, असं वाकडं येतं. तुम्हाला सांगते कसं याचे कव. अच्छा, म्हणजे असं ना खोल हां, आतमध्ये खोल आहे दिसायला, असं प्लेन दिसतंय पण खोल आहे. आणि हां असं इकडनं दिसतंय का. अच्छा हां, हे आता त्यांनी रात्री 3 वाजेपर्यंत हे सगळं सेटअप केलं आहे. जुनं होतं सगळं काढलं, नवीन सगळं लावलेत बघा. हे काय ते कसले चित्र आहे दादा? अच्छा, गोकू नाही ना याच्यात? नाही तर आम्हाला गोकू खूप आवडतो, पण नाही बघा कोणाला कुठं बसवलं आहे अभ्यास करायला. आणि कानाला इथं ठेवलं आहे बघा, कानाला रोज टिका लावतो बरं का. तो जेव्हा आंघोळ करून येतो ना कानाला पण लावतो, बाप्पाला पण लावतो. रुद्राक्षाची माळ पण इथंच ठेवलेली आहे. आणि त्याचं हे असं काम चालू असतं. तर लाईट बंद आहे, लाईट लावतो का रे? लाईट लावल्या जरा अजून क्लिअर दिसेल ना. तर असं हा याचा सेटअप असतोय बघा. रोज लाईव्ह येतो, रोज तो काहीतरी त्याचं हे असतं, गेम असतो. तर म्हणजे त्याच्या याचेच मुलं सगळे खेळतात. आपल्यासारख्यांना नाही काही कळत आहे, पण एन्जॉय म्हणून बघू शकतो. मी असं कधी लावते तिकडे त्या घरामध्ये. मस्त आहेत. असं क्रॉस आहे ना, बघायला खूप छान वाटतंय. प्लेन नाही, हा टी व्ही कसा प्लेन आहे त्याचा, तर हा असा मध्येच खोलगट आहे आणि साईडने असा बाहेर आलेला आहे. भारी वाटतंय. तर ते झालं आता यशचं. आणि आता मेघा जाणार आहेत. आम्ही किती वेळ ना बसलेलो, मला असं वाटतं पावडर जास्त दिसते. त्या दोघी तिकडं कोण भांडे लावतंय, कोण काय करतं. मेघाला म्हटले तुझं आवरून घे. ताई बोले मी भांडे लावून देते. आणि आता तिची 10 वाजताची गाडी आहे मेघाची. राहतच नव्हती, पण सोना बोलली तिला ठेवून घे म्हणून ती कशी तरी अजून 1 दिवस एक्स्ट्रा तरी राहिली. आणि तिला आता काय जायचं आहे. तिला फोन आलेला, तर फोन म्हणजे घरून नाही पण तिच्या आईचे वगैरे तिला काही फोन आले तर ते चालली म्हणून. नाही तर मी बोलत राहा अजून 1 दिवस. तर तिच्यासाठी काय काय आणलं आहे ना ते दाखवते. रात्रीच पोरगी रडली एवढी. राहू ती जाळी बाहेर टोकत तिकडच्या इकडे भांडे लावले त्यांनी, तर चालले मी आहे ना. यशला काय काय पाहिजे होतं ते पण आणले. आणि ती पिशवी एक पिशवी कुठं आहे प्रज्ञाची? मी पिशवी आणली अजून, ती साडीची पिशवी कुठं आहे बघ, दिदीला दाखवलेली ती. ताईने ना उल्हासनगरच्या ताईने मेघासाठी हा ड्रेस घेतला. डार्क आहे आता व्हिडिओमध्ये खूप चेंज दिसतोय हा कलर. रेडीमेड ड्रेस घेतला. बोलली ती कधी शिवायची कधी काय करायची. असं गळ्याला अशी डिझाईन आहे. आणि ग्रीन कलरचे पायजामा आणि ग्रीन असे, ग्रीन म्हणजे पोपटी कलर, एकदम डार्क पोपटी कलर आहे. तर ओढणी आहे, छान आहेत शिवलेस. आणि त्याला बाई पण लावू शकते जर तिला जसं पाहिजे असेल तसं. हे बघा खाली एकदम छोटीशी डिझाईन आहे. आता तिला बॅग भरायची. ते बोलत आहे घालून जा म्हटले नको त्याला असं शिवलेस वगैरे, तिला कम्फर्टेबल असेल नसेल नाही काय. जसे ते आपले तर काय घालतं काय नाही माहिती नाही, पण कुठून जाताना नसेल कम्फर्टेबल तर पॅन्ट आहेत. आणि ओढणी, पॅन्ट नाही म्हणत मी पायजामाच बोलते. ओढणी मस्त मोठी ओढणी आहे, अशी बॉर्डर आहे याला. बॉर्डर कशी हे ताईनी मेघासाठी घेतल्या. आणि आम्ही सिद्धिविनायकला लाडू घेतलेले. मेघा तू लाडू घेऊन जा, आम्हाला काय भेटतं तो हा देवाचा प्रसाद घेऊन जा घरी. ते घेतलेत. मी यशला जिमसाठी नॅपकिन आणले, ते 40 रुपयाने दिले ना. 40 रुपयाला एक नॅपकिन दिला आहेत. हा 4 घेतले मी, कारण आता पावसाचे ना लागतात. वेगळे वेगळे कलर आहेत, जवळजवळ थोडे सारखेच आहे, फक्त हा एक जरासा वेगळा घेतलाय थोडासा. हेच मला आवडलेले हे नॅपकिन घेतले. आणि हा एक हे मला किचनसाठी घेतलेत मी. हे 30 रुपयाला घेतलेत. हे किचनसाठी पाहिजे होते ते घेतले. आणि हा एक टॉवेल घेतलाय. हा टॉवेल घेतलाय एक सॉफ्ट एकदम, असं नरम
तो घेतलाय. आणि पण अजून मेघा प्रसाद उचल, माझा हात लागेल, ते चप्पल हे करायची ना मला. प्रसाद दे तिकडे साईडला. अरे बघा ही ना मी साडी घेतली त्याशी तुम्हाला बोललेले ना, सोनाकडून मागवली आहे. ती साडी कोणाला गेली? दीदीची मैत्रीण मेघा. दीदी बोलती माझ्या पण बेस्ट फ्रेंडचं नाव मेघा आणि आता ही तुझी मुलगी म्हणून आली, हिचं नाव मेघा. तर ही साडी मी तिला घेतली. ती साडी मेघाच्या मम्मीला दिली, ते सांगायचं होतं. त्यांना खूप आवडली, त्यांच्या व्हिडिओ बघितला ना, त्यांना ती साडी खूप आवडली. सोनाला बोलले सोना ती साडी गेली, मग आता हिला द्यायची. तर ती एक ग्रीन आणि व्हाईट तर मी माझ्यासाठी मागवलेली आहे. ज्या मागवल्या त्या पाहुण्यांना गेल्या. मग आता सोनाकडे अजून एक मागवली पण कलर चेंज आला, नाही तर तीच द्यायची होती मला. तिला येल्लोमध्ये मागवलेली. हे बघ हिचा असा पदर आहे, हिचा असा पदर आहे शाईनमध्ये, मस्त आहेत. बॉर्डर वगैरे छान आहेत. हे बघा याच्यावर नाही दिसत आहे, इकडनं दिसेल कारण तो कलर एकसारखा होतोय. हे बघा अशी बॉर्डर आहे आणि हा कलर दीदीला खूप आवडली. साडी खूप आवडली, बोलली हिचा कलर खूप सुंदर आहे. हा ब्लाऊज आहे, ब्लाऊज पण एक सारखाच आहे. हा पदर आहे, याला असं आहे. आणि ब्लाऊज कसा आहे हे बघा, सेम पत्रासारखं ब्लाऊज आहे. छान आहे ना, कॉम्बिनेशन मस्त वाटणार, भारी वाटेल असं. ती पण गोरीच आहे मेघा, छान वाटेल असं घातल्यावर. किती जरी बघितल्या पण मला हीच साडी आवडली. ती नकोच बोलत होती, घ्यायचंच नाही. मी बोलले एवढ्या लांब आली तिकडे, खरं तर तिच्यासाठीच मागवली होती. वास्तुशांतीला पण दिली नाही, द्यायची म्हणून पावसामुळे. बघा कशी वाटते ताई नो, हा पदराचा भाग आहे, किती सुंदर वाटतंय. मी लावून बघते, मला जर आवडली मी पण माझ्यासाठी घेईल अशी. छान वाटतंय ना, म्हणजे हा साडीचा भाग आहे आणि हा पदराचा आहे. दीदीला तर आवडली, मला बोलली तुला का नाही घेतली, तर विचार करते मी घेईन मला जाऊन. हा कलर खूप सुंदर आहे. इथे डल दिसतोय, इथं डल वाटतं पण इथे एकदम डार्क आहे, छान आहे, मस्त भारीच आहे. इंग्लिश आहे पण याचा प्रॉपर कोणता कलर म्हणायचा? शाईन आहे याच्यामध्ये. हा पीच कलर पण काय माहिती, मला काही कळत नाही ताई ना एवढं. मस्त आहे, मला तर खूप आवडली खरं सांगते. आणि जेव्हा मेघाला म्हटले तू ब्लाऊज शिव आणि मला फोटो पाठव, तेव्हा समजेल की कशी दिसते. तर हे झालंय. आता याची घडी करतो आणि कान पिशवीमध्ये. ब्लाऊज नाही ना आता नेसून नाही जाणार, ते ड्रेस घालून जाणार. ट्रॅव्हल्समध्ये कुठं काय आपलं साडी बिडी घालायची, ड्रेस घालून जाणार आहे. याची घडी मार. मेघाला खूप इमोशनल झाली आहे, तुम्हाला सांगते. दुपारपासून बोलली मी जेवढं बघितलंय सोनालीला, तुम्ही जेवढं इथं प्रेम दिलं, व्हिडिओतून बघितलंय, जेवढं सोनासाठी तुम्ही असं जीव काढून केलं तेवढंच मला तुम्ही इतकं आपुलकीने प्रेम दिलं. आणि ताईंनी अजिबात असं नाही का बाबा माझ्याकडे पाहुणे आले, ताईंनी पण खूप प्रेम दिलं तिला, खूप आपुलकीने हसून खेळून. तर बोलते एकदम मला असं तुम्ही सोनालीसारखंच मानलं, सोनालीसारखंच केलं ना, मला खूप भारी वाटलं. तर तिच्या हसून ती इमोशनल झालेली, तुम्हाला सांगते. तुम्ही बोलले बघ एकदा आपण मानलं म्हणजे मानलं. आणि सोनाची नात्यातली आणि त्याच्यातून आणि नुसती अशी नाहीच काही ओळखी नाही, म्हणजे सोना माझी तर मग ती पण. आणि मी माझ्यासाठी ना चप्पल घेतली, आता पावसाळी घातली नाही, अशी पिशवीतच होती, बॉक्स वगैरे नाही आणलं, तिथंच टाकून दिलं. मी माझ्यासाठी अशी ही चप्पल घेतली. मी ब्लॅकच घेत होते, आता सध्या ब्लॅकच घालते, पण मी एका बोलली अशी घे आता थोडीशी चेंज कलर. नाही मी ब्लॅकच वापरते. तर अशी झाली एक छोटीशी खरेदी. आता ती जाणार आहे, जाताना बघू आता साहेब. आणि तिची गाडी ना दादरवरून आहे. सोना जातीने इथून असते आपल्या इथूनच, पण हिला हिची साईड थोडी वेगळी येते ना, तुमची वेगळी येते ना. सोना डायरेक्ट हायवे निघायला तुम्हाला आतमध्ये घुसावं लागतं. पेठ नाका जो आहे ना तिथून हिला आतमध्ये जावं लागतं, म्हणून तिकडचे ट्रॅव्हल्स वेगळे आहे, आमच्या इथून नाही सुटत आहे. मग ही बोलली मी काही जास्त जेवणार नाही आहे, मला फक्त मी थोडीशी दूध चपाती खाऊन जाणार आहे, का तर एकटी ना मग ट्रॅव्हल्समधून उतरत वगैरे नाही, काही नाही. नर्वस झाली थोडीशी. ते असंच होतं प्रत्येक वेळेला आमचं सगळ्यांचं, कोणी पण जाऊ दे निघू दे, सोना वगैरे निघाल्या बघा किंवा मी तिकडनं निघाले, आम्ही किती इमोशनल असतोय. तर असंच आहे, जेव्हा आपल्यापासून आपलं थोडंसं असं आपल्याला लांब जायचं असतं ना, तर होतं. काय करायचं. मग ताई पण थांबले, त्या जाणार होते, म्हणले नाही राहा, तर ही जर गेली तर माझं घर मला खायला उठेल नुसतं, तुम्ही राहा सकाळी जावा आरामात. आणि स्नेहाची भांडली आमच्याबरोबर ती, का तिला CPSला न्यायचं आहे. आता हिला बसमध्ये बसून दिल्यावर आम्हाला CPSला घेऊन जायचं आहे, तिला नाही नेलं ना काही विचारू नका.
रात्री यशने तिला खायला नाही नेलं तर रडत होती ती किती. पप्पाने काल तिला 500 रुपये दिलेले, तुला काय खायचं ते खा. हा यश घेऊनच नाही गेला. मलाही रडली ती, तशीच झोपली, काही जेवलीच नाही. ठीक आहे, आज तिला घेऊन जाऊया. आता काय होतं याच्या पुढचं रुटीन थोडंसं दाखवते नंतर. ही निघल तेव्हा काय आहे ते. तिचे दादा जातील तिला सोडायला, का तर मग गाडीवर तर वगैरे जाता नाही यायचं, तिची बॅग वगैरे गाडीवर नाही जाता यायचं. काय माहिती आता कसं काय जाणं होतंय. काय पाहिजे? हां, तुमची पर्स का? तुमची स्नेहाची? अच्छा अच्छा, चालेल काय नो, भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. नाही ती नाही, दुसरी आहे. तर आता ना मेघाबाई निघाल्या आहेत. मग आता निघाल्या तर ओटी भरून द्यायची आहे. सकाळी गोड गोड प्रवास होते मस्त. आणि आता अशीच साडी तर दाखवली तुम्हाला. प्रेक्षामध्ये घेतली, प्रेक्षा दादरला आहेत. ताई तांदूळ घ्या ना तिथून अजून. हा एवढेच का बरं? बरं राहू दे, चला जाऊ दे, राहू द्या. नको बोलती, काढू बोलती, नारळ पण नाही देणार आहे. ओझं नको बोलती. पोरगी आली पहिल्यांदा तर प्रेमाची भेट आपली छोटीशी. यात 2 दाणे तांदूळ टाक. तांदूळ वगैरे काय अगं घे ना, नारळ असू दे ना. सुकिरा हा तांदूळ हा हो. आणि तू बांगड्या वगैरे काहीच भरल्या नाही ना? बांगड्या नाही भरल्या तर हे आमच्याकडून. साडी तर झालं, ब्लाऊज त्याच्यातच आहे, पण याच्या आपली बांगड्या भर दादानी दिले बाई याच्यासोबत. ठीक आहे, बांगड्या मिळेल बरं. आज बाहेरच्या नादात नाही जमलं ना. आणि भरतीच काय पोरींच्या हातात एक एक कडे. माझ्यासारखे कधी बांगड्या भरायचे त्यांनी. लागले राहू दे. करू का स्टॉप? लवकर राहिले भेटायला. My foot. चलो सांभाळून जा. बाय. मेसेज टाक, कॉल कर. हो हो, चला पप्पा इकडे या. मागवा. बाय ताई. बाय. सांभाळून बसून घे. चला आले का? नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली. अगदी बे टाईम व्हिडिओ चालू झाले. 11 वाजले, बरोबर 11 वाजले. मेघा गेली. तिला ना 10 वाजेची गाडी होती, साहेबांनी बसून वगैरे दिलं, ती गेली. आणि आता ही आमची सासू आमच्याशी भांडत होती ना, हिला सिपेसला नाही नेलं ते. तर आता थोडंसं बाहेर हॉटेलला काहीतरी खायचं. मेघाला पण बोलत होतं चल हॉटेलला काहीतरी खा. बोलली अजिबात नको, मला तुझ्याच हातचं खायचं आहे. तिच्या हातचं मी खाल्लं, माझ्या हातचं तिने खाल्लं. आणि आता निघालोत आम्ही, ताई, मी, स्नेहा आणि साहेब. यश जेवून गेला आहे जिममध्ये ना, त्याला फोन आलेला तर गेला आहे तो नाही आहे ना. दिदी नाईटला गेलेली. मेघा पण गेली. तर घर सुनं झालं एकदम. असं शांत झालं आम्ही सगळे, का तर आपलं घर भरले असं छान वाटतं ना. मग आता निघालो आहे. हिला काय खायचं ते काय, हिला काय चायनीज पाहिजे काय पाहिजे, तर मग जाऊया.
मी ना तुम्हाला सांगू या दोघांच्या भांडणामध्ये मी वेडी होणार आहेत. आता त्यांनी छत्री घेतली ते बोले CPSला बसायचं जर पाऊस आला तर, आणि माझ्या बहिणीत चाललं यांनी छत्रीच काय घेतली. मेघाने बघितलं, मेघा एवढी हसत होती, बोली मला एवढं भारी वाटतंय ना आई, यांची एवढी नोकझोक भारी चालू असती तर तिला खूप मजा वाटत होती यांची. चला ओला केलीत ना, ओलावाला येऊन उभा राहिल्यात. आता बघा इकडनंच चालू आहे CPS साईडनी, पण इकडे आम्हाला नंतर यायचं जरा खाऊन पिऊन, पुन्हा या साईडला यायचंय. आता चाललंय इकडे थोडा रस्ता चुकला, हा गेले तुम्ही. हो ना, इकडचा ना काना डोंबोलीच मग नरिमन पॉइंट वगैरे डायरेक्ट नरीमन पॉइंटला हा. आणि याला पांढरा सिलिंग. अच्छा, हा सेलिंगला जातो इकडे. मी काय 2-3 दिवस झाले ताई ना सगळ्यांना नुसते रोडच दाखवते. तर आता आहे ना आम्ही येऊन बसलो इथं हॉटेलमध्ये आणि स्नेहाने दिले काय काय ऑर्डर. बघू आता हिच्या हिशोबाने खावं लागणार आहे आम्हाला. आमच्या हिशोबाने थोडंसं नंतर मागू, पहिले हिच्या याने. आणि आम्ही चौघंच आहे इथं सेपरेट रूममध्ये बसलो आहे. दुसरं कोण नाही. यश नाही आला, यशला फोन केला पण त्याचं काही काम आहे तर नाही आला तो. ये बघा, ही आमची सासू आहे. आम्ही सगळ्याला सांगतो ही आमची सासू आहे. हे बघा, हॅलो. सेम टू सेम. ऑर्डर केलंय, नूडल्स ऑर्डर केलेत आम्ही, नान वगैरे ऑर्डर केलंय. हां आज बघू आम्ही रेटिंग देऊ 10 आउट ऑफ ओके. किती अच्छा, आला यांचा call. हे बसलेत इकडेचे सोफा वगैरे. तर बसलोय. ताईला ना माझा ड्रेस दिला घालायला. बापरे, म्हणजे मी यांच्यापेक्षा किती तब्येतीने, एवढा लूज झाला त्यांना काय सांगू तुम्हाला. मी तर विचार करायला लागले, म्हणजे मी तर रेकॉर्ड तोडले. पहिलं आमचं दोघींचं एकच मेजर होतं, सगळ्यांना ब्लाऊजला ड्रेसला एकच मेजर होतं. म्हणजे मी काय केलं आता विचार करावा लागेल जरा, नाही का. बसलं, कोणच नाही इकडे. TV वगैरे लावलेलं आहे पण मला TVचा आवाज चालत नाही. AC लावलेला आहे. TVच्या आवाजाने ना माझा वर्टिगो जास्त होतो. हे बघा, आता आमच्या सासूबाईने नूडल्स मागवले. कोणते ग? वेज शेजवान नूडल्स. व्हेज. आम्ही सांगितलं त्यांना जास्त तिखट नको करायला, हां. कारण मम्मीला त्रास होतो. मला खाता नाही येते तिखट जास्त. तर आणि ही मिक्स भाजी मागवली. साहेब आमचे तर हे यांना असं साधं लागतं. मेवणीला लिंबू देऊन आणि आंबट करताय का? मला नको देऊ, खोकला येतोय. आणि काय मागवलं हिने? काय मागवलं तुला? चीज गार्लिक नान कधी ट्राय नव्हतं केलं. हां, मी नव्हतं केलं ट्राय. स्टार्टर मध्ये येते. अच्छा अच्छा, चांगलं लागतं. हे का चीज ना? इसके साथ ग्रीन चटणी येते. मला चीज अजिबात आवडत नाही पण. पण याच्यावर कमी आहे, टेस्ट नाही ना. गार्लिकचा जास्त टेस्ट आहे. अच्छा, चला खाऊन बघूया, टेस्ट करूया. त्याम चटणी येते, चटणी येते. आणि पापड मागवले, कांदा लिंबू, बस झालं. आणि यानंतर अजून काही येणार आहे, राईस वगैरे कुठला नाही काय. मला नूडल्स आवडतात दीदी आणि मी खाते घरी पण. आता मी पण ओके, एन्जॉय. मस्त आहे. कुठला राईस मागवला? फ्राईड राईस. अच्छा, साहेबांचे एकदम चांगले मित्र आहेत हा, एकदम खास आहे तो. सेल्फ सर्व्हिस. स्वतःच घेत आहे हा. झाले जेवण वगैरे, आता निघतोय. चला, येते ना. सेपरेट येऊन बसले, त्याच्यामुळे काही कोणी आलं नाही, काही नाही. त्या निवांत जेवलत. 12:30 झालेत आता. घरी जायला आता आमची सासूबाई आम्हाला 1:30 वाजवणार आहे. सकाळी उठून पाणी भरायचं, संध्याकाळी आज पाणी नाही आलंय. उद्या लवकर उठून पाणी भरायचंच. काहीतरी प्रॉब्लेम झाले काय माहिती, 2 दिवस झाले व्यवस्थित पाणी येत नाही. 15-20 मिनिट 15-20 मिनिट असं येते फक्त. आता वॉचमॅनला सांगते खाली जाऊन. हॅलो. आता आलोय इथं, ओला केलेली बघा. आता मागे गाडी सोडली, चाललेत क्रॉस करून. हां, चला क्रॉस करा. मामाचा हात पकड. नाही, गाड्याच नाही इकडे मेन म्हणजे. आता पुन्हा चला, नाही आहे गाडी. इथूनच जाऊया पुन्हा. चला आता बघा आलो इकडे. पण झालंय काय, यायला किती वाजले आपल्याला? आता किती वाजले? 12:40 झाले. आणि 12 वाजता इकडे यायचं बंद करतात. तर हे दादा इथं उभे आहेत ना, ते बोलले आता इकडे नाही सोडत आतमध्ये.
फक्त रसण्याचं माझं राहिलं चौपाटीला दाखवायचं. ठीक आहे, जाऊ द्या, चला असंच बघून घेतोय. काय करणार, इथपर्यंत आलेलो अगदी. पोरगी बोलती माझ्या नशिबातच नाही. असू दे, नेक्स्ट टाइम येऊ ना, काय प्रॉब्लेम आहे. ओके, हां. ते अजून मागवलं, ते पण खायचं ना आपल्या घरी जाऊन अजून, आहे ना. पुढच्या वेळेला आली का फक्त CPS. काय हां नाचताय, तिला चिडवताय उगत. मामा तुला मम्मा घेऊन येईल, टेन्शन नाही घ्यायचं. हा हो, येतं ना आम्हाला नुसते भांडणाची कामं आहेत. पप्पा काय बोलते, बरं झालं बंद झालं. हां आपण त्या दिवशी आलो, सर्वांचं हां दर्शन व्यवस्थित झालं, सगळं काही झालं, समुद्र बघायला भेटला. या पोर्तीनं निघल्यापासून किटकिट घातली का? मला जायचं. अच्छा हां. त्यांना जाऊ द्या, काही नाही, घरी जायला गेल्यावर मी बघते जरा. लवकर घरी जाऊ. गोड बोलून बघते त्यांच्याकडं. लय भांडते, तुम्हाला काय सांगू. पण एवढं ते भांडणात मजा असती ना, हसतो आम्ही. पण आम्ही तेवढं करतो. हां, प्रेम पण आहे. जेवढी भांडते ना तेवढं प्रेम पण करते. मम्मा आणि पप्पा दोघांवर माझं हो प्रेम. हो. मम्माची कधीच काहीच कंप्लेंट नाही राहत, आहे ना. कधीच नाही. काहीच नाही. मम्मा बोलली, हां. मी जर मम्माला बोलले ना चल आता जायचं, ती लगेच हां, तयार होईल. लगेच तयार होते. प्रश्न विचारणार नाही. पण हे हां. आज मला टाइम नाही, मी याला कॉल करतो, हे ते चालू राहतं काही ना काही. बघितलं. हो, वांग आमचं आहे ना भयानक बेकार आहे. आणि हे आमचं मागं लपते, बोला मला घेऊच नको. मी मुद्दाम घेते. कधी सवय, आज एवढे 2 वर्ष लपवते ताईंनो. 2 वर्ष लपवते, दाखवतच नाहीये. किती दिवस लपवू आता. सेलिब्रिटी आहे मॅडम. हां. अशा दाखवायचं. पेपराझी नका येऊ असं. असू दे. आता काय करणार, ती पुढच्या वेळेस आली ना, तिला पुन्हा आता घेऊन येईल. आज काय होतं माहिती, काही समुद्रदेवता पण बोलत असेल. 2 दिवसाला परत यायला लागली, येऊ नको, बस झालं नाही काय. नेक्स्ट टाइम आले लवकर येऊया आपण, 9 वाजता येऊया. नेक्स्ट टाइम तर- फक्त आणि फक्त सी फेस साठी येऊ. बस 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 बस, खायला वगैरे नाही जायचं. तर आता आम्ही फक्त CPSला येणार आहे. बघू, टॅक्सीवाला थांबलाय. अरे वा, बरं झालं. टॅक्सी इथं लवकर भेटत नाही. टॅक्सी पण थांबली, लगेच आवाज दिला तर. चला, चला 1 वाजलाय. आलो आता घरी. पोरीचं माझं CPSचं स्वप्न राहिले, पण ठीक आहे. असं नाही, आता त्रास नको करून घेऊ. चालेल, चला आता ताईंनो, व्हिडिओ किती झाला छोटा मोठा माहिती नाही आहे. या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.